मुंबई में गोरेगांव पुलिस की बड़ी सफलता। चोरी व गुम हुए 100 मोबाइल फोन उनके असली मालिकों को किए वापस। गोरेगांव पुलिस स्टेशन ने तेज और प्रभावी जांच का प्रदर्शन करते हुए चोरी व गुम हुए 100 मोबाइल फोन उनके असली मालिकों को वापस सौंपे। यह वितरण कार्यक्रम 15 नवंबर 2025 की शाम गोरेगांव पुलिस स्टेशन परिसर में आयोजित किया गया। कार्यक्रम का मार्गदर्शन अपर पुलिस आयुक्त शशिकुमार मीना ने किया। साथ ही डीसीपी संदीप जाधव, डीसीपी महेश चिमटे, एसीपी प्रकाश बागल और वरिष्ठ पुलिस निरीक्षक सूर्यकांत खराट उपस्थित रहे। तपास अधिकारी पाटिल को मोबाइल बरामदगी में उत्कृष्ट कार्य के लिए विशेष सम्मान दिया गया। मोबाइल वापस पाकर नागरिक बेहद खुश नजर आए और गोरेगांव पुलिस की पारदर्शी व जनसहायक कार्यशैली की सराहना की। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे बंधू भगिनी, आपल्याला बागल साहेबांनी किंवा पाटील साहेबांनी कल्पना दिली की मोबाईल आपल्या जीवनाचा कसा अविभाज्य घटक झालेला आहे। ही कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू ही दैनंदिन जीवनामध्ये आपली एक गरज आहे, ज्याद्वारे आपण बऱ्याचशा गोष्टी किंवा जे दूरचे लोक आहेत त्यांच्याशी आपण संपर्कात राहतो, जोडलं जातो, त्यामधून आपल्याला आपण एक लौकिक असल्याची भावना आहे तो निर्माण होते आणि जो दुरावा आहे तो कमी होतो। त्यामुळे सगळेजण त्याची एक भावनिक जुळलेले असतात, बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आपण कॅप्चर केलेल्या असतात, त्याच्या आठवणी असतात, त्या आपण साठवलेल्या असतात, वेळोवेळी आपण त्या बघून त्यांना उदाहरण देत असतो। तर त्यामुळे आपल्याला याची ज्यावेळेस चोरी होते ते चोरी झाल्यानंतर निश्चितच आपल्याला महत्वाची वस्तू आपल्या चेहऱ्यावर दुःख असतं, ते दुःखाचा आनंदामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टीने त्यावेळेस आपण तक्रार द्यायला येतात, आमचे अधिकारी वर्ग निश्चितच मेहनत घेऊन त्यामध्ये मोबाईल हस्तगत करण्याचे प्रयत्न करतात। 100% हस्तगत होत नाही हे आम्ही मान्य करतो, परंतु ज्या काही 70-80% लोकांना आम्ही त्यांचा आनंद परत देऊ शकतो त्यासाठी आम्ही लोक हे दिवस रात्र परिश्रम घेतात। वेगवेगळ्या राज्यामधील असेल, जिल्ह्यांमधून असेल, त्या ठिकाणावरून ते हस्तगत करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। ही एसआय पाटील आणि त्यांचे पथक, त्याप्रमाणे एसीपी बागल आणि खरात साहेब यांनी या जो प्रयत्न करून आपल्या चेहऱ्यावरती जो आनंद करून दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांना नक्कीच अभिनंदन करतो। या सार्थक कामगिरी त्यांनी यापुढे सुद्धा करावी आणि आपल्याला जे आपली मुद्देमाल आहे तो